नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं जानकारी जॉब की यूट्यूब चॅनलमध्ये. तर डिरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज म्हणजेच न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य. तर यांच्याद्वारे भरती होत आहे इथे वेगवेगळ्या पदांसाठी, जसं की सायंटिफिक असिस्टंट, सिनियर लॅब असिस्टंट, सिनियर क्लर्क आणि असे बरेच पद असणार आहेत. तर इथे 125 पदांसाठी ही भरती होत आहे. जर इथे ॲप्लिकेशन फी बद्दल जर विचार केला तर बॅकवर्ड क्लास, EWS, PWD किंवा फिजिकली डिसेबल्ड आणि ऑर्फन, तर अनाथ जे कोणी कॅन्डिडेट्स असतील यांच्यासाठी 900 रुपये इतकी फीज असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही कॅन्डिडेट्स असतील तर त्यांच्यासाठी 1,000 रुपये इतकी ॲप्लिकेशन फीज असणार आहे. तर ॲप्लिकेशनचं फीज जी आहे, ॲप्लिकेशनची फीज जी आहे, तर याचं पेमेंट आपल्याला ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे. त्यासाठी आपण आपले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या किंवा इंटरनेट बँकिंग याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. जर आपण महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या तर ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे 6 फेब्रुवारीपासून प्रोसेस स्टार्ट किंवा सुरू झालेली आहे. तर याची जी लास्ट डेट आहे तर ती 27 फेब्रुवारी 2024 आहे. तर याच्या आधी आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करणं गरजेचं आहे. जर आपण इथे वयाची अट जर बघितली तर कमीत कमी आपलं वय हे 18 वर्ष असावं. आणि जर कमाल जर वय जर बघितलं, मॅक्सिमम एज लिमिट जर बघितलं, तर 38 वर्षापर्यंत आपलं वय असणं गरजेचं आहे. तर एज रिलॅक्सेशन किंवा वयाची शिथिलता जी असणार आहे तर ती नियमांच्या नुसार असेल. जर आपण इथे जे काही वेगवेगळी पदे आहेत तर त्याच्यानुसार इथे किती वॅकेन्सी आहे त्या पदासाठी आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे तर ते इथे आपण पाहू शकता. सायंटिफिक असिस्टंट यासाठी 54 पदे आहेत आणि त्यासाठी सायन्स मधून आपली डिग्री असणं गरजेचं आहे. दुसरं जे पद आहे तर ते सायंटिफिक असिस्टंट, त्याच्यामध्ये सेक्शन आहे सायबर क्राईम, टेप ऑथेंटिकेशन आणि स्पीकर आयडेंटिफिकेशन. तर याच्यासाठी 15 पदे आहेत. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा असणं गरजेचं आहे डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉमध्ये. पुढचं जे पद आहे सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजी सेक्शनमध्ये, तर यासाठी 2 पदे आहेत आणि सायकोलॉजीमध्ये डिग्री असणं गरजेचं आहे. पुढील जे पद आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, यासाठी 30 पदे आहेत. यासाठी 12वी सायन्स उत्तीर्ण असलेले विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. सिनियर क्लर्क स्टोअर्स यासाठी 5 पदे आहेत. सेम क्वालिफिकेशन 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी 18 पदे आहेत. SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मॅनेजर, कॅन्टीन मॅनेजर, तर यासाठी 1 पद आहे आणि यामध्ये 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. जर इथे आपण महत्त्वाच्या लिंक्स जर बघितल्या तर डायरेक्टली अप्लाय करण्यासाठी इथे डायरेक्ट आपण अर्ज करण्यासाठी ही फर्स्ट लिंक रेफर करू शकता. अधिक माहितीसाठी आपण सेकंड लिंक, जी नोटिफिकेशन जे आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, तर ते रेफर करण्यासाठी आपण सेकंड लिंक रेफर करू शकता. ऑफिशियल जी वेबसाईट आहे फॉरेन्सिक सायन्स लॅब साठी, तर त्याची इथे ऑफिशियल वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तर या जे काही लिंक्स आहेत या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर अशाच नवनवीन जॉब अपडेट्ससाठी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला अपडेट मिळत जातील आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा जरूर पोहोचवा. धन्यवाद.